लर्न पियानो स्केल टेक्निक्स या पुस्तकामधून आज आपण गणिती पद्धतीने स्केल कशी काढतात, स्केल कोणाला बोलतात त्याची माहिती घेणार आहोत. स्केल, इफ यू प्ले द नोट्स C, D, E, F, G, A, B, C इन सिक्वेन्स ए स्केल इज फॉर्म. म्हणजे स्केल 6 पासून 6 पर्यंत म्हणजेच सा रे ग म प ध नि सा हे स्वर क्रमाने वाजवले तर स्केल तयार होते. स्केल म्हणजे एका सप्तकात 6 पासून 6 पर्यंत म्हणजेच मध्य सप्तकाच्या 6 पासून तार सप्तकाच्या 6 पर्यंत सा रे ग म प ध नि सा हे स्वर चढत्या क्रमाने वाजवण्याच्या क्रियेला स्केल असे म्हणतात. इन वन ऑक्टेव्ह 12 नोट्स. व्हाईट नोट 7 प्लस ब्लॅक नोट 5 इज इक्वल टू 12 नोट. म्हणजे एका सप्तकात 12 स्वर असतात. व्हाईट नोट 7 म्हणजे सफेद स्वर 7 आणि काळा नोट 5, 12 स्वर असतात एका सप्तकामध्ये. इन म्युझिक टोटल नंबर ऑफ स्केल 48 नंबर. या पुस्तकामध्ये 48 नंबरच्या स्केलचा आपण अभ्यास करणार आहोत. एक मेजर स्केल 12 नंबर. मेजर स्केलचा नियम काय आहे? चौथा नोट हाफ नोट व्हॅल्यू असते, फोर्थ नोट हाफ नोट व्हॅल्यू असते. 2 हार्मोनिक मायनर स्केल. हार्मोनिक मायनर स्केलला त्याचा 12 स्केल आहे. थर्ड अँड 6 नोट हाफ नोट व्हॅल्यू म्हणजे तिसरा आणि 6वा नोट असतो तो हाफ नोट व्हॅल्यू असते. 7 नोट 1 अँड हाफ नोट व्हॅल्यू म्हणजे 7वा नोट असतो तो 1 अँड हाफ नोट व्हॅल्यू असतो, दीड नोट व्हॅल्यू असतो. तिसरा आहे सिंपल मायनर स्केल, त्याच्यासह 12 स्केल आहे. थर्ड अँड 6 नोट हाफ नोट व्हॅल्यू म्हणजे तिसरा आणि 6वा नोटची व्हॅल्यू किती असते? हाफ नोट व्हॅल्यू असते. चौथा आहे मेलोडिक मायनर स्केल 12 नंबर. मेलोडिक मायनर नंबरचं सूत्र काय? थर्ड नोट, तिसरा नोट हाफ नोट व्हॅल्यू असते आणि त्याची डिसेंडिंग असतो म्हणजे अवरोह ऑर्डर सेम आहे. सिंपल मायनरचा अवरोह वाजवायचा मायनर स्केल नोट, बरोबर. टोन कोणाला बोलतात? 1 नोट व्हॅल्यू म्हणजे हाफ नोट प्लस हाफ नोट इक्वल टू 1. कीबोर्ड मध्ये प्रत्येक स्वराची व्हॅल्यू हाफ नोट असते, सेमीटोन हाफ नोट व्हॅल्यू. आता आपण सी मेजर स्केल कसा काढतात? पहिला नोट येतो सी मेजर स्केल, त्याचा नियम काय? फोर्थ नोट हाफ नोट व्हॅल्यू असते. इन वन ऑक्टेव्ह टोटल नोट्स 12 नंबर्स. 12 नंबर कसे आले? एक सी, दुसरा नोट सी शार्प, डी शार्प किंवा ई फ्लॅट, 5वा नोट ई, 6वा एफ, 7वा एफ शार्प किंवा जी फ्लॅट, 8वा जी, 9वा जी शार्प किंवा ए फ्लॅट, 10वा ए, 11 ए शार्प आणि 12 बी. असे म्हणून 12 स्वर असतात एका सप्तकामध्ये. आता आपला नियम काय? चौथा नोट मेजर स्केल काढताना चौथा नोट हाफ नोट व्हॅल्यू असते. टोन म्हणजे काय? 1 नोट व्हॅल्यू म्हणजे हाफ प्लस हाफ इक्वल टू 1 म्हणजे एक स्वर सोडून दुसरा स्वर वाजवणे त्याला टोन बोलतात. टोन नेक्स्ट टू नेक्स्ट की म्हणजे एक नोट सोडायचा त्यानंतर वाजवा. आणि सेमीटोन म्हणजे काय? हाफ नोट व्हॅल्यू म्हणजे सेमीटोन नेक्स्ट की म्हणजे एका स्वरानंतर लगेच दुसरा स्वर वाजवतात त्याला सेमीटोन बोलतात. आता सी पहिला नोट काय? आपण सी मेजर स्केल म्हणजे सी हेड ऑफ फॅमिली, रूट नोट. म्हणजे आपल्या घरात कसं कुटुंबात आपले वडील किंवा आजोबा कुटुंब प्रमुख असतात तसा हा सी मेजर स्केल म्हणजे सी नोट हा हेड ऑफ फॅमिली आहे, रूट नोट आहे. त्याच्यानंतर दुसरा नोट काय? हा आला सा, नंतर सी अर्धा अधिक सी शार्प अर्धा असा म्हणून डी आला. सी आणि डी सा रे. नंतर आपला तिसरा नोट पाहिजे. तिसरा नोटला काय करणार? डी अर्धा अधिक डी शार्प अर्धा असा म्हणून ई आला. चौथा नोट काय? एफ आहे. चौथा नोट म्हणजे आपल्या नियम काय? चौथा नोट हाफ नोट व्हॅल्यू, फोर्थ नोट इज हाफ नोट व्हॅल्यू म्हणजे ई नंतर कुठला नोट येतो? एफ येतो म्हणून हा एफ झाला. आणि ह्याच्यानंतर सर्व आपले फुल नोट आहे. एफ अधिक एफ शार्प बरोबर जी अधिक जी शार्प बरोबर ए, जी अधिक जी शार्प ए, नंतर ए शार्प अधिक बी बरोबर बी. असे म्हणून बघा सी डी ई एफ जी ए बी आणि परत सी सा रे ग म प ध नि सा. बघा सी मेजर स्केल हाफ नोट, फोर्थ नोट ऑलवेज सेमीटोन हाफ नोट व्हॅल्यू, रिमेनिंग नोट इज वन नोट व्हॅल्यू. बघा आता नोट काय? सी डी ई एफ जी ए बी सी. त्याचे स्वर काय आले? सा रे ग म
प ध नी सा. फिंगर का उजव्या हाताचा 1 2 3 1 2 3 4 5. लेफ्ट हँडला काय येणार 5 4 3 2 1 3 2 1. सी मेजर स्केल. सी मेजर स्केलला काय असतो फोर्थ नोट हाफ नोट व्हॅल्यू असतो. 1 ऑक्टेव टोटल नोट 12 नोट. व्हाईट की 7 प्लस ब्लॅक की 5 इक्वल टू 12. टोन म्हणजे काय 1 नोट व्हॅल्यू हाफ प्लस हाफ इक्वल टू 1. सेमीटोन म्हणजे काय हाफ नोट व्हॅल्यू. टोन नेक्स्ट टू नेक्स्ट की आणि सेमीटोन म्हणजे नेक्स्ट की. आता सी बघा सी आपण कसा काढलाय सी हेड ऑफ फॅमिली सी. आता सी अधिक सी शार्प असा मग हा डी आला. सी म्हणजे कुठला हा आपला सा झाला. सी नंतर कुठला डी येतो डी ला काय आहे ना रे सा रे. नंतर काय डी अर्धा अधिक डी शार्प असा म्हणून हा ई आला सा रे ग. सी डी ई सा रे ग. चौथा नोट नियमाच्या हिशोबाने काय आपला चौथा नोट हाफ नोट व्हॅल्यू असते. मग ई नंतर काय येतो एफ असतो म्हणजे फोर्थ नोट व्हॅल्यू ऍज पर रूल. मग सा रे ग म. त्याच्यानंतर काय एफ नंतर काय आपलं एफ अर्धा अधिक एफ शार्प बरोबर जी म्हणजे सा रे ग म प. प नंतर काय जी अर्धा अधिक जी शार्प अर्धा म्हणजे ए. ए काय येणार हा ध येणार. सा रे ग म प द. ए नंतर काय ए अर्धा अधिक ए शार्प असा म्हणून बी. ए अधिक ए बरोबर ए असा म्हणून बी येणार द. सा रे ग म प द नी. आणि सी आपला हेड ऑफ फॅमिली आहे म्हणून सा आहे परत येणार. बघा मग सी डी ई एफ जी ए बी सी. मग कसा आलाय सा रे ग म प द नी सा. हाऊ टू मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन ऑफ सी मेजर स्केल. इन कीबोर्ड इच नोट इज ऑलवेज हाफ नोट व्हॅल्यू. म्हणजे तो सेमीटोन असतो प्रत्येक स्वराचा सेमीटोन असतो. सेमीटोन म्हणजे हाफ नोट व्हॅल्यू. टोन म्हणजे सेमीटोन हाफ प्लस सेमीटोन असा म्हणून एक जो स्वर होतो त्याला बोलतात टोन बोलतात. सी मेजर स्केल इज फोर्थ नोट एम ऑलवेज हाफ नोट व्हॅल्यू. रिमेनिंग नोट इज टोन म्हणजे बाकीचे नोट टोन असतो. आपला मिडल सप्तक पकडलाय. बघा नोट काय 7 सफेद नोट आणि 5 काळ्या नोट पाहिजे आपल्या एका सप्तकात. 1 2 3 4 5 6 7. 7 सफेद नोट आणि 5 काळ्या. 8 9 10 11 12. त्याच्यामुळे एका सप्तकाचा आपण विचार करू. आता आपला नियम काय आहे सी मेजर मध्ये चौथा नोट हाफ असतो. मग बघा हा सी अर्धा हा सी शार्प अर्धा असा म्हणून डी झाला. सी डी सा रे. डी नंतर काय डी अर्धा अधिक डी शार्प अर्धा असा म्हणून ई. सी डी ई सा रे ग. आता चौथा नोट काय असतो मेजर मध्ये हाफ नोट असतो. मग ई नंतर कुठला येतो एफ येतो. सी डी ई एफ. त्याच्यानंतर एफ नंतर आपल्याला फुल टोन पाहिजे फुल नोट पाहिजे. एफ अर्धा एफ शार्प अर्धा असा मिळून जी झाला. सी डी ई एफ जी. जी नंतर जी अर्धा जी शार्प अर्धा असा म्हणून ए झाला. सी डी ई एफ जी ए. सा रे ग म प द पर्यंत आलो ना. आता ए अर्धा आणि ए शार्प अर्धा असा म्हणून बी झाला. सा रे ग म प ध नी. आणि सा आपला पूर्णच आहे. बघा सा रे ग म प ध नी सा. सगळा व्हाईट नोट लागला. मग आता वाजवून दाखवतो बाहेर तर. सी डी ई एफ जी ए बी सी. सी डी ए जी एफ ई बी सी. सा रे ग म प ध नी सा. सा नी ध प म ग रे सा. आता लेफ्ट हँड वाजवतो. 5 4 3 2 1 3 2 1 1 2 3 1 2 3 4 5. सा रे ग म प ध नी सा. सा नी ध प म ग रे सा. आता दोन्ही हाताने वाजवून दाखवतो. सा रे